दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर होताच महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विशेषतः कोकण विभागातील विधान परिषद जागेवरून शिंदे गट, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे. या जागेसाठी आता मंत्री भरतशेठ गोगावले आणि खासदार सुनील तटकरे पुन्हा अप्रत्यक्षपणे आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोकणातील या जागेसाठी आधीपासूनच अनेक इच्छुक मैदानात असताना भरतशेठ गोगावले यांनी आपल्या सुपुत्र विकास गोगावले यांच्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत सुमारे 10 मिनिटे चर्चा केली. सूत्रांच्या माहितीनुसार शिंदेंनी यावेळी वेट अँड वॉचचा सल्ला दिला असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार सुनील तटकरे हेही आपल्या सुपुत्र अनिकेत तटकरे यांच्या नावासाठी आग्रही असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ पक्षीय प्रतिष्ठेची न राहता 2 प्रभावी कोकणी राजकीय घराण्यांमधील ताकदीची चाचणी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा ट्विस्ट म्हणजे शिवसेनेकडून माजी आमदार राजन साळवी यांचे नावही चर्चेत आले आहे. त्यामुळे शिवसेनेतच एकापेक्षा अधिक दावेदार निर्माण झाल्याने अंतिम उमेदवारीवरून अंतर्गत समन्वयाची मोठी परीक्षा असणार आहे. राजकीय गणिताच्या दृष्टीने पाहता कोकण विभागात शिंदे गटाचे संख्याबळ तुलनेने मजबूत मानले जात आहे. मात्र कोकणातील राजकारणात सुनील तटकरे यांचा प्रभाव आणि राष्ट्रवादीची रणनीती लक्षात घेता ही लढत सहज होणार नाही अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात महायुतीतील समन्वय, पक्षश्रेष्ठींचे निर्णय आणि स्थानिक राजकीय समीकरणे याकडे संपूर्ण कोकणाचे लक्ष लागले आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.